हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू व्लॉग. तर आज याच्यात उठून अलेक्सासोबत मस्ती करत बसला होता. तर इथं मी गाणे लावून दिलं होतं त्याला, कारण मला थोडं काम करायचं होतं, पण तो काही ऐकत नव्हता. म्हणून मग मी त्याला ब्रश करायला दिला, पण त्याला माझ्याकडेच यायचं होतं. आज मी खूप इझी नाश्ता बनवला होता, पोहे बनवले होते आज मी, कारण कंटाळा आलेला होता खूप त्यामुळे. आणि आज आम्ही दोघं पण थोडं लेट उठलो होतो. तर त्यानंतर याच्या तिथे खिडकीमध्ये टाईमपास करत होता. त्याचा मूड चांगला होता बराच वेळ, पण त्यानंतर काल त्याला वॅक्सिन घेतलं होतं, तर मग त्याला ताप आलेला होता. जेव्हा आम्ही आज वॉक करून आलो त्यावेळेस, जेव्हा मी घरी त्याला स्ट्रॉलरमधनं काढलं त्यावेळेस मला त्याचं अंग थोडं गरम लागलं. तर मी चेक केलं त्याचं टेम्परेचर, तर 101 टेम्परेचर होतं त्याला, पण तो खूप नॉर्मल होता, काही चिडचिड नव्हता करत स्ट्रॉलरमध्ये, फक्त शांत बसलेला होता. मग मी त्याला औषध दिलं आणि झोपी लावलं. मला असं वाटलं होतं की तो 1-2 तास झोपेल, पण तो 1 तासातच उठला. जोपर्यंत माझ्या अर्धेच कामं झालेले होते. आज मला बऱ्यापैकी कामं कंप्लीट करायचे होते, पण तो लवकर उठल्यामुळे तसं काहीच झालं नाही. मी त्याला ट्राय केलं परत झोपवण्याचं, पण त्याला काही झोपायचं नव्हतं. उन्हाळ्यामध्ये हे झाड फक्त फुललेलं असतं गुलमोहराचं, ते मी रोज पाहते. तर आज म्हटलं की रेकॉर्ड करावं. तर आम्ही इथे वॉकला गेलो होतो. तर वॉकला गेल्यानंतर मला एक गाडी दिसली होती जी काहीतरी वेगळी होती. मग आम्ही आता परत घरी चाललो आहे. घरी गेल्यानंतर मी याच्यातलं टेम्परेचर चेक केलं परत झोपल्यानंतर तर नॉर्मल होतं. आणि मग तो झोपला. त्यानंतर उठून याच्यात एकदम नॉर्मल होता. म्हणजे असं वाटतच नव्हतं की त्याला 1 तासापूर्वी 101 ताप होता. तो मस्त खेळत बसला होता. उठल्यानंतर त्याने मला काही त्रास नाही दिला. तर तो चांगला खेळत होता तोपर्यंत माझं मिक्सर कसं वाजतं बेबी? कसं वाजतं मिक्सर? परत एकदा कसं वाजतं मिक्सर? 1-2 मिनटापूर्वी त्या किचन क्लॉथने किचन ओटा पुसून घेतला आहे. तर याच्यातले माझी कॉपी करतो आहे. तो त्या कुकरचं जे झाकण आहे त्याला पुसून काढतो आहे. सेम किचन क्लॉथने ज्याने यूज केलं होतं. तर त्याला मुलांचा आवाज आला खाली की मुलं खेळत आहेत म्हणून मग त्याने मला खिडकीत बसवायला सांगितलं. तर इथे तो बघत बसला आहे की खाली ते काय खेळत आहेत ते. खाली हे लोक लगोरी खेळत होते आणि आत्ता वाजले आहेत दुपारचे 12:30. तरी पण एवढ्या उन्हात ही पोरं खेळत होती याचं आश्चर्य वाटत होतं मला, कारण ऊन खरंच खूप जास्त आहे. मी जेव्हा ऑफिसला जाते तो टाईम असतो 4:30-5चा, त्यावेळेस पण खूप जास्त ऊन लागतं. तर हे भर 12चं ऊन आहे, भर दुपारचं. तर हे नक्कीच खूप जास्त चटकत असणार आहे. पण यांना खेळायचं आहे, तर या मुलांना काही ऊन वारा पाऊस कळत नसतो. खेळायचं आहे म्हटल्यानंतर तर ते सगळेजण लगोरी खेळत बसले. तर ते रोज लगोरी खेळतात. काय देऊ? बिलकुल मध्ये मध्ये करायचं नाही हा माझ्या. नो नको ना प्लीज. नको ना बेबी. There you go, baby. No!
हो तिकडे. हा हे घे. कसं करते आई पराठा? कसा करते? असं करते. हो. अरे 2 तरी होऊ दे बेटा आपल्याला खाण्यापुरते. बाकीचे मी नंतर करेल. 2 तरी होऊ दे ना. आपल्याला खायचं की नाही? भूक लागली की नाही तुला? सांग बरं मला. हे तुला दिलं नाही इथे. इथे काय लाट. कसं लाटतात दाखव मला. कसं लाटतात? लाट. 2 हातांनी लाटतात. हा हात कुठे गेला? इथे लाव. हो तुझा पराठा इथे भाजू आपण. हा भाजा. त्याच्यावर कोण लाटतं? टिमी बाय त्याच्यावर कोण लाटतं? पराठे करून झाल्यानंतर ना मी इथे याच्यातलं पराठे खाऊ घालत होते आणि तो खेळत बसला होता या रिंगसोबत. तर त्याचा बराच वेळ टाईमपास चालू होता. रिंग आणि तो मध्येच पियानो वाजवत होता. त्याचा मूड चांगला होता. हेच बरं होतं की तो उठल्यानंतर ना फ्रेश उठलेला होता. नाहीतर मला त्याचा 101 ताप बघून जरा टेन्शन आलेलं होतं की हा आता दिवसभर चिडचिड करेल म्हणून. पण त्याने तसं काही केलं नाही. तो व्यवस्थित खेळला. नंतर ना परत तो झोपला पण थोड्या वेळाने. जेव्हा त्याचं परत झोपायची वेळ झाली त्यावेळेस तो 1 तासातच उठला होता. त्यामुळे तो परत झोपणारच होता. तर त्याला आराम करणं पण गरजेचं होतं. कारण वॅक्सिन घेतल्यानंतर ना आपल्याला जसा थकवा येतो तसा लहान मुलांना पण येतो. त्यांचे पण हातपाय दुखत असतात किंवा त्यांना ताप येतो. इथे तो जिराफसोबत खेळत होता आणि तो या जिराफवरनं उतरतो आहे. तो एक दिवस असंच मी किचनमध्ये काम करत होते तर मग तो त्या दिवशी जिराफवरती बसायचा आणि त्यावरनं कसं खाली उतरायचं तो शिकला. तो या मनानेच शिकला. त्याला काय मी शिकवलं नव्हतं की कसं बसायचं कसं उतरायचं ते. त्यानंतर ना चालू होतं जिराफचं सगळ्या घरामध्ये फिरणं आणि यश त्याला फिरवत होता. आता त्याला या गॅलरीमध्ये त्याला न्यायचं होतं. मला नाही माहिती त्याच्या डोक्यामध्ये काय प्लॅन होता. त्याला गॅलरीमध्ये नेऊन काय करायचं होतं त्याच्यासोबत हे मला काही कळलंच नाही. कारण तो इकडून तिकडे तिकडून इकडे फिरवत होता त्याला आणि बहुतेक त्याला तिथे त्याला नेऊन त्याच्यावर बसायचं होतं. पण त्याचा प्लॅन काय सक्सेसफुल झाला नाही कारण त्याला तो जिराफ सरळच करता येत नव्हता. आणि मी पण पाहत होते की नक्की काय चाललं आहे बाबा याचं. पण तो खेळत होता त्याचं आणि मी रील्स पाहिलेत इंस्टाग्रामवर. एनिथिंग दॅट इज नॉट डिस्टर्बिंग यू डोंट डिस्टर्ब देम. सो मी हे फॉलो करते. जरी याच्यात काही खेळत असेल आणि त्याने मला काही त्रास नाही होते तर मग मी मध्ये नाही काही करत. तो खेळतो ना खेळू देते. कारण मी जर मध्ये गेले तर तो मला डिस्ट्रॅक्ट होऊन माझ्याकडेच येतो परत आणि खेळणं बंद करून टाकतो. त्यापेक्षा तू जे खेळतो आहे ते खेळत बस. मी फक्त पाहत बसते तो काय करतो आहे ते. इथे फायनली तो जिराफ त्याला असा पाहिजे होता जेणेकरून त्यावर त्याला बसता येईल. तर त्याने तो तसा मांडला होता बरेच प्रयत्न केल्यानंतर. आता तो बसायचा प्रयत्न करतो आहे पण त्याला भीती वाटते आहे की तो पडेल म्हणून. तर तो शेवटी नाही बसला त्या जिराफवर. त्याने त्याला तिथंच सोडून दिला आणि तो इकडे या स्कूटरसोबत खेळायला. मग आम्ही ऑफिसला जायला निघालो होतो पण याच्यात खूप चिडचिड करत होता. त्याचा ताप भरायला परत सुरुवात झाली होती म्हणून त्याची चिडचिड चालू झाली होती. तर मग आम्ही अर्ध्या रस्त्यातूनच वापस आलो. एवढ्या लांब गेलो नव्हतो आम्ही. एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरनं आम्ही परत वापस आलो. तर तो इथे खेळत बसला होता. त्याचा मूड मध्येच चांगला होता आणि मध्येच अचानक सडन मूड स्विंग्स होत होते. मध्येच तो रडायला लागत होता जसं इथे दिसतं आहे तसं. तो आत्ता हसत खात बसला आहे पण त्याला मध्येच रडायला येतं आहे. आणि हे का होत होतं हे काहीच समजत नव्हतं मला जोपर्यंत तो फायनल झोपला नाही रात्री तोपर्यंत. कारण मी त्याला बराच वेळ
खाली फिरवलं, वरती आणलं असं केलं की मला असं वाटलं की थोडासा दमला तर तो झोपेल. पण त्याला ॲक्च्युली रोज जसा तो झोपतो मी त्याला खांद्यावर थोपटत झोपवते, तर तो आज तसं झोपायला रेडीच नव्हता. मी त्याचा फिडिंग टू स्लीपवालीची हॅबिट आहे ती बंद केली होती, कारण मला त्याचं फिडिंग कम्प्लिटली बंद करायचं आहे. ते मी हळूहळू स्टेजेसमध्ये ते करते आहे की त्याचं फिडिंग बंद झालं पाहिजे. इथे वरती फर्स्ट फ्लोअरच्या गॅलरीमध्ये त्याला त्याची फ्रेंड दिसली होती, तर तो इथून तिला आवाज देत होता आणि बाय करत होता. हे त्याची नवीन फ्रेंड आहे. ते ॲक्च्युली बँगलोरवरनं इकडे पुण्याला शिफ्ट झालेत, तर तिला हिंदी मराठी काही समजत नाही. तिला फक्त इंग्लिश आणि त्यांची लँग्वेजच समजते. तर ती मोस्ट ऑफ द टाईम गॅलरीमध्येच असते. मी जेव्हा पण पाहिलं आहे तेव्हा ती गॅलरीमध्ये एकटीच टाईमपास करत बसलेली असते. असा गेला आज आमचा दिवस. तर तुम्हाला याचे असेच नवीन व्लॉग रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.